आव्हान देण्या एवढे ते मोठे नाही आहेत बरं का. अमित शहांचा पक्ष चालवत आहेत ते. ठाण्याचं महत्त्व शिवसेनेच्या जीवनामध्ये फार मोठं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यामध्ये मिळाली. ठाण्याचं आणि शिवसेनेचं एक नातं आहे आणि प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरेसुद्धा अनेकदा ठाण्याचा विचार करूनच करत होते. आणि ठाण्यातलं वातावरण आता बदलायला लागलेलं आहे. उद्याच्या महानगरपालिका असतील, 4.5 वर्षानं येणाऱ्या लोकसभा विधानसभा असतील, आम्ही आतापासून तयारी करतो. हळूहळू पैशाचा जोर ओसरेल बरं, हळूहळू पैशाचा जोर ओसरेल आणि ठाणेकरसुद्धा योग्य मार्गाने येतील याची मला खात्री आहे. आज सीमा भागातले प्रमुख कार्यकर्ते एकीकरण समितीचे ते सकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटले. सीमा भागात बेळगावात खास करून पुन्हा एकदा ते कन्नड रक्षण वेदिके आणि मग त्यांना कर्नाटक सरकारचा असलेला पाठिंबा या माध्यमातून एकीकरण समितीचे कार्यकर्ते, मराठी कार्यकर्ते यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. तडीपाऱ्या काढलेल्या आहेत. आता मला शुभम शेळके व त्यांचे कार्यकर्ते आम्हाला उद्धवजींना भेटले. मग त्यांनी सेनाभवनात त्यांना चर्चेला पाठवलं. अमित शहा यांनी काही महिन्यापूर्वी एक बैठक 2 राज्यांची घेतली होती.